आणि ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत ती म्हणजे रशिया युक्रेन युद्धासंदर्भातली। आज पुन्हा पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात फोनवरून चर्चा होणार आहे। तर दोन्ही देशाचे प्रमुख युद्धाविषयी एकमेकांशी संवाद साधणार आहेत। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेबाबत झेलेन्स्की यांच्याशी मोदी संवाद साधण्याची शक्यता आहे। तर युद्धाची सध्याची परिस्थिती देखील पंतप्रधान मोदी जाणून घेण्याची शक्यता आहे। आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर। देवळाणकर सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत। युद्धाबाबत झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदी आज संवाद साधणार आहे। नेमकं या संवादातून काय भारताला साध्य होऊ शकतं, कारण अजूनही युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी भारतात अडकलेले आहेत, युक्रेनमध्ये अडकलेले आहेत। मला असं वाटतं की ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची घडामोड आहे, कारण पंतप्रधान मोदी झेलेन्स्की बरोबर पहिल्यांदाच अशा स्वरूपाची चर्चा करतात। यापूर्वी दोनदा पुतिन यांच्याबरोबर पंतप्रधान मोदींची चर्चा झाली। या चर्चेचे प्रामुख्याने दोन मुख्य उद्दिष्ट आहेत किंवा चर्चेचे जे गाभा विषय आहेत ते प्रामुख्याने दोन आहेत। एक तर युक्रेनमध्ये जे अडकलेले भारतीय, विशेष करून सुमी या शहरामध्ये साधारणतः 600 ते 800 भारतीय सध्या अजूनही अडकलेले आहेत आणि यांना सुखरूपपणे शेजारच्या देशांच्या सीमारेषेवरती पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी युक्रेनकडनं सेफ कॉरिडॉर किंवा ज्याला ग्रीन कॉरिडॉर असं आपण म्हणतो ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान मोदी हे झेलेन्स्कीला सांगतील अशा स्वरूपाची शक्यता खूप दाट आहे, कारण ती आपली पहिली प्रायोरिटी आहे। त्यानंतर दुसरं जे आहे, जो भारताचा पारंपरिक या संदर्भातला अजेंडा आहे की युक्रेन आणि रशिया यांच्यातला वाद हा चर्चेच्या माध्यमातून सोडवला गेला पाहिजे, राजनयाला वाव मिळाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून मोदी हे झेलेन्स्की बरोबर बोलतील असं वाटतंय। आणि तिसरं म्हणजे एक चाचपणी केली जाईल की भारत या संपूर्ण प्रकरणामध्ये काही मध्यस्थी करू शकतो का, परंतु मध्यस्थीच्या डायरेक्ट टॉक्स केल्या जातील असं मला वाटत नाही। पण प्रामुख्याने दोन विषय महत्त्वाचे आहेत। एक आहे आपल्या विद्यार्थ्यांचं इव्हॅक्युएशन आणि दुसरा हा प्रश्न चर्चेच्या आणि शांततेच्या मार्गाने सोडवणं। ही चर्चा जी होतीये किंवा हा संवाद जो साधला जाणार आहे ते झेलेन्स्की यांचं जे एक भावनिक व्हिडिओ किंवा संवाद त्यांनी साधलेला आहे की हा कदाचित माझा अखेरचा ठरू शकतो, याच धर्ती यामुळेच कदाचित ही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे का? नाही, एक आहे की त्यांचं आव्हान तर आहेच आहे, परंतु युक्रेनचे भारतातले जे राजदूत आहेत ते सातत्याने भारताची जी इस्टॅब्लिशमेंट आहे किंवा सरकार आहे यांना विनंती करत आहेत की त्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं। कारण भारत एक असा देश आहे की त्यांनी यापूर्वी देखील अशा आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये मध्यस्थी करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग तो कोरियाचा प्रश्न असेल, व्हिएतनामचा प्रश्न असेल, इस्रायल पॅलेस्टाईनचा प्रश्न असेल, आणि आता भारत हा व्लादिमीर पुतिन बरोबर पण भारताचे उत्तम संबंध आहेत। त्याचप्रमाणे बायडन प्रशासनाशी पण भारत बोलू शकतो। त्यामुळे रशिया आणि झेलेन्स्की बरोबर पण, कारण नोव्हेंबर 2021 मध्ये पंतप्रधान मोदी यांची झेलेन्स्की बरोबर पण चर्चा झालेली होती, त्यामुळे झेलेन्स्की बरोबर पण पर्सनल केमिस्ट्री आपली चांगली आहे। तर मला असं वाटतं की या दृष्टिकोनातनं भारत हा मध्यस्थी पण करू शकतो। तर पण आपली प्रायोरिटी जी आहे ती सुमीमध्ये जे 600 भारतीय अडकलेले आहेत त्यांना सेफली कसं काढ, कारण सुमी सध्या युद्धाचं केंद्र बनलेलं आहे, त्यामुळे तिथनं भारतीयांना सेफली कसं काढता येईल माझ्या मते प्रामुख्याने त्यांचं उद्दिष्ट असेल चर्चेचं। जसं तुम्ही आता म्हणालात देवळाणकर सर की एकतर सगळ्या अडकलेल्या भारतीयांसाठी एक कॉरिडॉर तयार करणं आणि त्यांना सुरक्षित स्थळी त्यांना नेणं जेणेकरून ते भारतीय मायदेशी परततील, पण हे तितकं सोपं आहे का आत्ताच्या सुमीमधल्या परिस्थितीवरनं? नाही, आता याच्यात मुद्दा असा आहे की केवळ सेफ कॉरिडॉर उपलब्ध करून देऊन चालणार नाही, कारण यापूर्वी पण अशा स्वरूपाचे कॉरिडॉर रशियाकडनं देखील उपलब्ध करून दिला गेलेला होता। मात्र मुद्दा यामध्ये असा आहे की ज्यावेळेला तुम्ही कॉरिडॉर उपलब्ध करून देता त्यावेळेला तुम्हाला काही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचे माध्यम ही भारतीयांना उपलब्ध करून द्यावे लागतात, जसं बसेस त्यांना उपलब्ध करून द्यावे लागतील। पण त्या संदर्भामध्ये ही विशेष करून विनंती केली जाईल, कारण सीमेवरती पोहोचण्यासाठी तुम्हाला काहीतरी माध्यमं लागतील आणि सध्या युक्रेनमधनं लाखोच्या संख्येने लोक बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहेत। त्यामुळे भारतीयांसाठी अशा प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन उपलब्ध करून देणं हे चॅलेंजिंग असेल। दुसरं असं आहे की युक्रेनमध्ये सध्या सरकार म्हणून अस्तित्वात नाहीये, कारण सध्या झेलेन्स्कीच कुठे आहे त्याची पूर्ण ठाव पत्ता नाहीये, मंत्रिमंडळ कुठे आहे हे माहिती नाहीये। त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन कसं उपलब्ध करून दिले जाईल हे भारतासमोरचं मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते झेलेन्स्कीला या बाबतीमध्ये विनंती करतील की अशा स्वरूपाचे काही बसेस उपलब्ध करून द्याव्या जेणेकरून आपले विद्यार्थी हे सुखरूपपणे सीमारेषेवरती पोहोचतील। धन्यवाद देवळाणकर सर या सविस्तर माहितीसाठी।